नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांनाच साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप आवडतात. पण तसा सांबार आपला घरच्या घरी होत नाही. तर आज मी अगदी ऑथेंटिक पद्धतीने हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल सांबार आपला घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत. खूप साऱ्या टिप्स दिल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपल्याला तुरीची डाळ यासाठी शिजवून घ्यायची आहे. अर्धा कप तुरीची डाळ कुकरमध्ये टाकायची, स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि एक पेरं इतकं वरतीपर्यंत यामध्ये पाणी ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर डाळ अर्धा तास पाण्यात सोक करून मग ती शिजवली तरीही चालेल. आता यामध्ये 2 छोट्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून टाकायचे आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. हे सर्व पदार्थ आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा, डाळीला छान उकळी आली की मग आपल्याला आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि शिट्ट्या लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. डाळ मात्र मऊसूत शिजवून घ्यायची आहे. थोडीसुद्धा डाळ आपल्याला कच्ची ठेवायची नाही आहे, नाहीतर सांबारला छान घट्टपणा पण येत नाही आणि खाताना सांबार अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळे बघा, 3 शिट्ट्या झाल्या की गॅस पूर्णपणे बंद झाल्यावर वाफ निघू द्यायची आहे कुकरची आणि मगच कुकरचं झाकण उघडायचं आहे. डाळ मऊसूत या ठिकाणी शिजलेली आहे. थोडीशी आपण ही घोटून घेऊयात. आता आपण या ठिकाणी भाज्या काय घेतल्या ते बघूयात. तर मी इथे एक गाजर घेतलेला आहे, साल काढून मोठे तुकडे करून घेतले आहे. लाल भोपळा घेतला आहे, 5-6 भेंड्या घेतल्या आहे. या ठिकाणी मी मद्रासी गोड कांदे घेतले आहे अख्खे. त्यानंतर एक शेवग्याची शेंग, एक बटाटा आणि एक वांगं कट करून पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे. आता आपण या भाज्या आहे ना आधी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल, पाव चमचा मोहरी, 10-12 मेथीचे दाणे टाकायचे आहे. हिंग घालायचा आहे पाव चमचा आणि लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहे. हलकासा हा परतवला गेला तडका की मग यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पाने टाकायची. कढीपत्त्याची पाने बघा छान कुरकुरीत झाली आहे. आता आहे ना यामध्ये आपण मद्रासी कांदे टाकलेले आहे. असे छोट्या आकाराचे मद्रासी कांदे नसतील तर तुम्ही आपला रेग्युलर कांदा एक मोठ्या आकाराचा लांबट कट करून यामध्ये टाकला तरीही चालेल. हे मद्रासी कांदे ना चवीला गोड असतात. साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये हेच वापरले जातात. आता हे छान कांदे परतवले गेले आहेत 2-1 मिनटं आणि मग यामध्ये आपण सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या टाकल्या आहे. भेंडी मात्र आपल्याला यावेळी यामध्ये टाकायची नाही आहे. भेंडी जर आत्ताच टाकली ना तर ती चिकट होते. तर भेंडी कशी टाकायची ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता यामध्ये आपण वांगं आणि बटाटासुद्धा टाकून घेतला आहे. आता मीडियम फ्लेमवर आहे ना ह्या भाज्या आधी तेलावर चांगल्या परतवून घ्यायच्या 2-3 मिनटासाठी आणि मग यामध्ये आपल्याला 1 कपभर इतकं पाणी टाकायचं आहे आणि आता ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. पूर्णपणे शिजवायच्या नाही आहे, साधारण 70 ते 80% आपल्याला या ठिकाणी या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. आता यामध्ये ना आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक कट करून टाकायचा. या भाज्यांमध्ये हा टोमॅटो छान मिक्स करायचा आणि यावर झाकण ठेवून पुन्हा 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. एकूण म्हणाल तर साधारण आपण छोट्या आकाराचे 3 टोमॅटो या ठिकाणी वापरलेले आहे. याला छान एक वाफ काढली गेलेली आहे. आता आपण शिजवलेली तुरीची डाळ यामध्ये घालायची. त्यानंतर यामध्ये अर्धा कप इतकं मी चिंचेचं पाणी टाकलं आहे. तर हे पातळ पाणी असल्यामुळे मी अर्धा कप वापरलेलं आहे. तुम्ही घट्ट चिंचेचा कोळ वापरत असाल तर 2 मोठे चमचे टाकला तरीही चालेल. 1 मोठा चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे. 2 मोठे चमचे आपल्याला यामध्ये सांबार मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. याआधी सांबार मसाला कसा करायचा मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. सगळे मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचे आहे. आता 1 मोठा चमचा इतका मी बारीक चिरलेला गूळ टाकला आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकतात. 3 कप इतकं आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर सांबार खूप घट्ट आणि खूप पातळ पण नसावा, त्यामुळे बेताचं पाणी टाकायचं आहे. 3 कप पुरेसं होतं. दुसऱ्या गॅसवर मी सांबार उकळत ठेवलेला आहे. आता आहे ना जी भेंडी आपली राहिली होती ती आता आपल्याला सांबारमध्ये टाकायची आहे. तर कढईमध्ये ना 1 पोह्यांचा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे. यामध्ये स्वच्छ धुवून पुसून घेतलेली मागचं पुढचं देठ कट केलेली भेंडी अख्खीच आपल्याला मीडियम फ्लेमवर डाग पडेपर्यंत परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही भेंडी परतवून सांबारमध्ये टाकली ना तर अजिबात चिकट होत नाही, खातानासुद्धा खूप छान लागते. आता आपण ही भेंडी यामध्ये टाकून घेऊयात आणि पुढील 2-3 मिनटासाठी पुन्हा हा सांबार आपल्याला उकळून घ्यायचा आहे. तर तुम्हीसुद्धा असा हा हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी सांबार एकदा आवर्जून करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून तर सांगाच. पण माझे हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.